नमस्कार मंडळी, मुरमुऱ्यापासून मुरमुऱ्याचा चिवडाच न बनवता आज बनवणार आहे भन्नाट असा पदार्थ। ब्रेकफास्टसाठी अगदी उत्तम असा हा पदार्थ मी आज बनवत आहे। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता बघा। व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राइब करा। इथं मुरमुरे घेतलेले आहेत, पाण्यामध्ये भिजून ठेवायचे। मुरमुरे पाण्यामध्ये भिजत तोपर्यंत इथं तेल टाकलेलं आहे। कढईमध्ये मोहरी, जिरे आणि शेंगदाणे छान असे मस्त खरपूस रंग येईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचं। नंतर त्यामध्ये मिरची टाकलेली आहे। मिरची सुद्धा छान असं तेलावर परतून झाल्यावर मस्त असा हिरवागार कढीपत्ता टाकलेला आहे। कढीपत्ताही सुद्धा छान तडतडू द्यायचा। फोडणी जी आहे कडक असायला पाहिजे। मोहरी जिरं सुद्धा छान तडतडले पाहिजे कोणतीही रेसिपी बनवताना। तर इथं मी कांदा घेतलेला आहे एक मोठा, ते छान बारीक कट करून ह्यामध्ये टाकून घ्यायचा आणि लालसर होईपर्यंत हे आपल्याला परतून घ्यायचा। मग लसूणची मी अशी थोडीशी जाडसर वाटलेली भरड टाकलेली आहे। नंतर एक छोटासा टोमॅटो टाकलेला आहे, चवीपुरतं मीठ आणि हळद। अगदी झटपट रेसिपी आहे। कर्नाटक साईडला किंवा आंध्र प्रदेश साईडला आमच्या भागात ही रेसिपी बनवली जाते। ह्या रेसिपीला सुशेला असं म्हणलं जातं। तर इथं जे आपण भिजवलेले मुरमुरे आहेत ते ह्यामध्ये टाकून घ्यायचं। टोमॅटो हे सगळं छान मिक्स झाल्यावर हे आता मुरमुरे मस्त ह्यामध्ये मिक्स करून घ्यायचं। तर काही जणाला पोहे चालत नाहीत किंवा पोहे खाल्ल्यावर पित्ताचा त्रास होतो, त्यासाठी असा हा ऑप्शन अगदी भन्नाट आहे। लहान मुलांना सुद्धा पचायला हलकं असं झटपट तयार होणारा सुशेला नक्की करून द्या। वरून छान अशी कोथिंबीर टाकायची आणि दह्यासोबत मस्त सकाळचा अगदी पौष्टिक असा नाश्ता एन्जॉय करायचा। तर हा नाश्ता कसा वाटला कमेंट्स करा। व्हिडिओ आवडत असेल तर जाता जाता माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। असा झटपट व आगळा वेगळा व्हिडिओ घेऊन भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।